बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे वाचन. पाठ 1 भाग पहिला. जन्मापासून परिव्रजेपर्यंत. 1. सिद्धार्थ गौतमाची वंश परंपरा. ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात संपूर्ण उत्तर भारत हे एकत्रित असे एक सार्वभौम राज्य नव्हते. देश अनेक लहान मोठ्या राज्यांमध्ये विभागला होता. काही राज्यांमध्ये राजांची राजवट होती, काहीमध्ये नव्हती. राजांच्या राजवटीखाली असलेली एकूण 16 राज्ये होती. त्यांची नावे अंग, मगध, काशी, कौशल, वज्जी, मल्ल, चेदी, वत्स, कुरु, पांचाल, मत्स्य, सौरसेन, अश्मक, अवंती, गांधार व कमोज. एका राज्याचे अधिपत्य राजवट नसलेले अनेक प्रदेश होते. त्यापैकी काही प्रदेश हे कपिलवस्तूच्या शाक्यांचे होते, काही प्रदेश कुशिनारा आणि पावांच्या मल्लांचे होते, काही प्रदेश वैशालीच्या लिच्छवीचे होते, काही मिथिलीच्या विदेही यांचे होते, तर काही प्रदेश रामग्रामच्या कोलियांचे होते, काही प्रदेश अल्लाकप्पाच्या बुलियांचे होते, काही प्रदेश रेसापुत्ताचे कलिंग तर पिपलवांचे मौर्य आणि भग्ग त्यांची राजधानी सिसुमारगिरी येथे होती त्यांचे काही प्रदेश होते. राजेशाही असलेले प्रदेश हे जनपद म्हणून व राजेशाही नसलेले प्रदेश हे संघ किंवा गणराज्य म्हणून ओळखले जात. शाक्यांच्या कपिलवस्तू येथे गणराज्य होते, लोकशाही होती की तेथे काही विशिष्ट लोकांची एकत्रित सत्ता होती किंवा त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची राजवट होती याबद्दल अधिक माहिती उपलब्ध नाही. एक मात्र निश्चित आहे की अनेक राजघराणी शाक्य गणराज्यात आळीपाळीने राज्य करीत होती. राज्यकर्त्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा मानले जात होते. सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजा शुद्धोधनाची राज्य करण्याची वेळ होती. भारताच्या ईशान्येला शाक्याचे राज्य वसलेले होते. ते एक स्वतंत्र राज्य होते, परंतु काही काळाने त्यावर कोसलाधिपती राजाने आपले अधिपत्य स्थापित केले. कोसल राजाच्या अधिसत्तेमुळे शाक्य यांच्या राजसत्तेचे काही अधिकार वापरू शकत नव्हते. त्या काळात असलेल्या राज्यात कोशल राज्य सर्व शक्तिशाली राज्य होते. त्याचबरोबर मगध राज्य ही सामर्थ्यशाली होते. कोशल नरेश प्रसेनजित व मगध नरेश बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते. 2. सिद्धार्थ गौतमाचे पूर्वज. शाक्यांच्या राजधानीचे शहर कपिलवस्तू होते व कदाचित थोर बुद्धिवादी तत्ववेत्ता कपिल यांचे नावावरून या शहराचे नाव पडले असावे. जयसेन नावाचे एक शाक्य कपिलवस्तू येथे राहत होते. सिंहहनू हा त्यांचा पुत्र. सिंहहनू यांचे लग्न कांचना यांचे बरोबर झाले होते. सिंहहनू यांना 5 पुत्रे होती: शुद्धोधन, धौतोधन, शाक्योधन, शुक्लोधन व अमितोधन. 5 मुलांबरोबर त्यांना 2 कन्या देखील होत्या. त्यांची नावे होती अमिता व प्रमिता. कुटुंबाचे गोत्र आदित्य होते. शुद्धोधनाचा विवाह महामायाशी झाला होता. महामायाच्या पित्याचे नाव अंजन व मातेचे नाव सुलक्षणा होते. अंजन हे कोल्हय होते व ते देवदह या गावात राहत होते. शुद्धोधन हे शूरवीर होते. त्यांच्या पराक्रमामुळे त्यांना दुसऱ्या विवाहाची अनुमती देण्यात आली होती. त्यांनी महामायेच्या थोरल्या बहिणीशी महाप्रजापती यांची दुसरी पत्नी म्हणून निवड केली. शुद्धोधन अतिशय श्रीमंत होते. अतिशय विस्तीर्ण भूमीचे ते मालक होते. त्यांच्याकडे पुष्कळ सेवक व नोकरचाकर होते. असे म्हटले जात असे की त्यांची विस्तीर्ण शेती नांगरण्याकरता एकेकाळी 1000 नांगर लागत असत.
शुद्धोधन अतिशय ऐश्वर्यसंपन्न जीवन जगत होते व त्यांचे अनेक महाल होते. सिद्धार्थाचा जन्म. शुद्धोधनांना झालेल्या सिद्धार्थ गौतम या पुत्राच्या जन्माची कथा अशी आहे. शाक्य दरवर्षी आषाढ महिन्यात मध्य उन्हाळा महोत्सव साजरा करीत. असंच सर्व शाक्य राज्यभरात हा महोत्सव साजरा करीत असत. त्यांच्याबरोबरच शाक्य राजघराणे देखील हा महोत्सव साजरा करत असत. संपूर्ण सप्ताह हा महोत्सव साजरा करण्याची त्या काळी परंपरा होती. एकदा महामायांनी हा महोत्सव अतिशय उत्साहात, आनंदात, पवित्र शुद्ध वातावरणात सुगंध, धूप, पुष्पमाला धारण करून व कोणत्याही प्रकारे शरीर व मनाला अपायकारक द्रव्य पदार्थाचे सेवन न करता साजरा करण्याचे ठरविले. महामायांनी महोत्सवाच्या 7व्या दिवशी पहाटे लवकर उठून सुगंधी जलाने स्नान केले, 4 लक्ष मोहराचे दान केले, मौल्यवान अलंकार धारण केले, आवडत्या पदार्थाचे सेवन केले, उपोषित प्रतिज्ञा घेतल्या व भव्य सुशोभित राजशयन मंदिरात प्रवेश केला. त्या रात्री शुद्धोधन व महामाया यांचा एकांत झाला व महामायांना गर्भसंभव झाला. राजशयन मंचकावर पहुडल्यावर असताना त्या तशाच निद्राधीन झाल्या व त्यांना एक स्वप्न पडले. स्वप्नात त्यांनी पाहिले चतुर्दिक्पाल महाराज निद्राधीन अवस्थेत त्यांना मंचकासह उचलून हिमालयाच्या माथ्यावरील भव्य शाल वृक्षाखाली ठेवले व ते एका बाजूला उभे राहिले. चतुर्दिक्पाल महाराजांच्या स्त्रिया महामायांना मानसरोवरावर घेऊन गेल्या. त्यांनी महामायांना अभ्यंग स्नान घालून त्यांची वेशभूषा करून त्यांना सुगंधित फुलांनी सजविले, जेणेकरून त्या एखाद्या तेजस्वी दिव्य शक्तीच्या स्वागतास सिद्ध व्हाव्यात. सुमेध बोधिसत्व त्यांच्या समोर अवतरले व म्हणाले, मी माझा शेवटचा व अंतिम जन्म या पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे. आपण माझ्या माता व्हाल का? महामायांनी उत्तर दिले, अतिशय आनंदाने. त्या क्षणी महामायांना जाग आली. सकाळी महामायांनी आपले स्वप्न शुद्धोधनांना सांगितले. स्वप्नबोध न झाल्यामुळे शुद्धोधनांनी 8 सुप्रसिद्ध स्वप्नबोध पारंगत ब्राह्मणांना हजर होण्यास पाठवले. ते होते रामध्वज, लक्कनमोती, यंत्र, सुमाय, सुभोग व सुदत्त. शुद्धोधनाने त्यांच्या स्वागताची साजेशी तयारी केली. जमिनीवर फुलांचे सडे टाकून त्यांच्याकरिता उच्च आसने मांडली गेली. त्यांची पात्रे सोन्या चांदीने भरून साजूक तुपात शिजवलेले मधुयुक्त साखर, दूध आणि उत्तम प्रतीच्या भाताचे सुग्रास भोजन दिले गेले. याशिवाय त्यांना दुभत्या गायी, नववस्त्र इत्यादीचे दान दिले. ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर शुद्धोधनांनी त्यांना महामायांना पडलेल्या स्वप्नाचा अर्थ विचारला. ब्राह्मण म्हणाले, चिंताक्रांत होऊ नका. तुम्हाला असा एक पुत्र प्राप्त होईल की जो गृहस्थी राहिला तर जगजेता सम्राट होईल, पण जर का त्याने त्याचे घर सोडून गृहत्याग अवस्थेत संन्यासी झाला तर तो जगातील अज्ञान नाहीसा करणारा बुद्ध होईल. पात्रातील तेलाला जपावे त्याप्रमाणे महामायांनी 10 चंद्रमास आपल्या कुशीत बोधिसत्वाला धारण केले. प्रसूती समय जवळ येऊ लागताच त्यांनी आपल्या माहेरी पित्याच्या घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला त्या म्हणाल्या, मी माझ्या पित्याच्या देवदह नगरीला जाऊ इच्छिते. तू जाणतेस की तुझ्या इच्छाप्रमाणेच होईल. राजा शुद्धोधनांनी उत्तर दिले व सोन्याच्या पालखीत बसून मोठ्या लवाजम्यासह महामायांना त्यांच्या पित्याच्या घरी पाठवले. महामायांना देवदहाला जाताना मार्गावर लुंबिनी नावाच्या सुंदर शालवृक्षाच्या वन उद्यानातून फुलांनी बहरलेल्या
व पुष्पविरहित वृक्षाच्या गर्द वनराईतून जावे लागत होते. महामायांची पालखी जसजशी लुंबिनी वनातून जाऊ लागली तसतसे ते वन स्वर्गीय दिव्य चित्रलता वनासारखे तेजस्वी किंवा एखाद्या महाशक्तिशाली राजाच्या स्वागताकरिता उभारलेल्या शामियानासारखे भासू लागले. मुळापासून ते फांद्यांच्या शेंड्यापर्यंत वृक्ष फळाफुलांनी बहरले होते व त्यावर असंख्य नाना रंगांचे भ्रमर गुजारव करीत होते. विविध पक्षी सुरेल संगीत गायन करीत होते. ते मनोहर दृश्य पाहून महामायांना त्या ठिकाणी थांबून वनक्रीडा करावे असे वाटले. त्यांनी पालखी वाहणाऱ्या सेवकांना शालवृक्ष वनात पालखी घेऊन जाण्याची आज्ञा केली व दूर थांबण्यास सांगितले. महामाया पालखीतून उतरल्या व चालत एका सुंदर भव्य शालवृक्षाच्या पायथ्याजवळ गेल्या. आल्हाददायक वारा वाहत होता व त्या वाऱ्याच्या झुळकीने शालवृक्षाच्या फांद्या खालीवर होत होत्या. ते पाहून त्या वृक्षाची एखादी फांदी पकडावी असे महामायांना वाटले. वाऱ्याच्या झुळकीने हलणारी एक फांदी महामायांना पकडता येईल इतकी खाली आली व महामायांनी ती फांदी पायाच्या बोटांवर उभे राहून पकडली. तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे त्या वर चढल्या गेल्या व त्या हळूवार झटक्याने त्यांना प्रसव वेदनांची जाणीव झाली. शालवृक्षाची फांदी हाताने धरून त्याने उभ्यानेच पुत्रांना जन्म दिला. इसवी सन पूर्व 563 वर्षी वैशाख पौर्णिमेला बालकांचा जन्म झाला. शुद्धोदन व महामायेच्या विवाहाला पुष्कळ वर्ष झाली होती. बऱ्याच वर्षांनी मुलांचा जन्म झाल्यामुळे शुद्धोदन व त्यांच्या परिवाराने व सर्व शाक्य कुलांनी पुत्र जन्माचा उत्सव मोठ्या आनंदात थाटामाटात साजरा केला. पुत्रजन्माच्या वेळी कपिलवस्तूचे राज्यपद शुद्धोदन भूषित होते. त्यामुळे नूतन बालकाला राजकुमार म्हणून संबोधले जाऊ लागले.